शिंदे अवधूत शिंदे आणि तो सागर कवडे यांचे मनमानी कारभार चालू आहे। हे रस्त्यावरून माणसाची माती मुरून विकतात आणि दुसऱ्यांना कोकणे, तो एक कोकणे, ते दुसऱ्यांना लाख 2 लाख आणि अशी विकतात। याला माती मुरून विकायचा कुठं अधिकार नाही, पण हे असे कारभार करतात। पुरावे आहेत, जिथे इथं माती मुरून टाकल्यात त्यांचे पुरावे आहेत आणि हे रस्त्याची कामं चांगली आहेत, परंतु हे आजूबाजूला इकडे काय लक्ष देत नाही ना। किती फोन करा, काही करा, पण हे अजिबात लक्ष देत नाही। मग इकडे ऍक्सिडेंट हो, माणसं मरू, काही हो, यांना काही घेणं देणं नाही त्याच्यामध्ये। तेव्हा ह्या गोष्टीकडे लक्ष टाकलं पाहिजे यांनी। ते आपला बेलेकर नाना बेलेकर, दुर्गा बेलेकर, ही माणसं चांगलीच आहेत, पण हे बाकी इथे ठेवलेले आहेत ना, यांचंच कारभार मनमानी। हे काय योग्य ते काम करायला रस्त्यावरती नसतातच, इकडे काय ऍक्सिडेंट होतात किंवा काय दुर्घटना होती, काय अशा प्रकारची झाडं तोडलेली आहेत। साईड पट्ट्या न भरल्यामुळे ते भिंतीवर ते जो क्रशर आहे जो पडलेला आहे, सुदैवानं अपघात झाला नाही, परंतु या रोडनी ब्लूमिंगडल असतील, कुकडी व्हॅलीच्या गाड्या जातात। अगदी बरोबर आहे। उद्या जर असा अपघात झाला असता, मुलांचा जर काय विपरीत परिणाम झाला असता, होणार ना दुर्घटना। यांचं लक्ष नाही, फक्त कामगार इकडे कामाला लावतात, बाकीचे इकडे काही हो। येडगाव मध्ये जर आतापासून अगदी बरोबर एक जरी घटना घडली तर मी तुझ्या दोघांना जबाबदार धरणार बरं का। तुम्हाला आता जबाबदार, बरोबर, अगदी मी आता सांगा तुम्हाला दोघांना जबाबदार धरणार बरोबर। आतापासून जर येडगाव मध्ये या म्हणजे इथपासून तर तिथपर्यंत काही जर घटना हे जर काही जर झाले, तुमचं ऐकून सुद्धा घेणार नाही बघा। इकडे काही जर झाले साहेब, तर काय करतात, नंतर लेट येतात। आम्ही सांगणार आतापर्यंत किती लोक पडलेत हॉस्पिटल आणि आले फाट्याला लोक पडलेत। सुखदेव शेठ, रोज इथं अपघात होतात, रोज टू व्हीलरवाला एक तरी पडलेला असतो, तरी पडला जातो साहेब चिक्कार। कारण ह्या एकदम अति धोकादायक साईड नाही ना, एकदम धोका, मुरुम एकदम भुसभुशीत आपलं टाकलेलं आहे त्यांनी, त्यामुळे साईडला गाड्या गेल्या का नक्की ऍक्सिडेंट होतात। आणि बाकी आताच नाही, हे आपण बाईक देतो, याच्या नंतर सुद्धा काही असे प्रकार घडण्याची शक्यता आहे, कारण यांचं लक्ष नव्हतं। कोणी तू तिकडे तेव्हा ह्या गोष्टीकडे यांनी सोपन शेठ यांनी लक्ष द्यावा। नाहीपेक्षा ऍक्सिडेंट जर झाला, काय जर झालं, लोक जर गेली, काय दगावली, तर या गोष्टीला मग ते जबाबदार आहे। त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी लक्ष घालावे।